लोक तुम्हाला भाव देत नाहीत. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी 10 नियम पाळा. हॅलो एव्हरीवन, मी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. अनेक लोक स्वतःला मान देत नाही आणि अशावेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच करणे चुकीची आहे. स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतत्वावर स्वत्वावर प्रेम करणे, स्वतःला मान सन्मान देणे. अनेकदा आपण स्वतःला गृहीत धरतो, म्हणजेच आपण आपला जे आहे रिस्पेक्ट करत नाही. आपलं असणं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा. आपण अनेकदा कोणी आपल्या एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं नाहीतरी जातो, तर ही चूक कधीच करू नका, कारण यामुळे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळतं. एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल, पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावणं आलं तर तुम्ही लगेच जात असाल तर अजिबात करू नका, कारण यामध्ये लोक तुम्हाला गृहीत धरतात, जे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे ते कधीच कुणाला सांगू नका, कारण जर काही अडचण आली तर ती गोष्ट झाली नाही तर वाईट लोक तुमची खिल्ली उडवतात आणि ही व्यक्ती फक्त बोलते तर करत काहीच नाही असा एक समज होऊन जातो. यामुळे देखील तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही. म्हणून मात्र की तुम्ही कुठली गोष्ट कुणाला न सांगता केली तर तुमचा एक इम्पॅक्ट वेगळा पडतो आणि आपोआपच समाजात तुमची रिस्पेक्ट वाढते. कधी स्वतःला दोष देऊ नका, कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचा मान कमी होतो. एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाही. त्यामुळे तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तरी ते चार चौकात बोलून दाखवू नका, कारण यामुळे तुमचा मान कमी होतो. संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे लक्षात ठेवा. प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळेच जण येतात. अशावेळी हुरळून न जाता आपला संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा. यामुळेच तुमचं वेगळंपण अधोरेखित होणार आहे आणि स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा. प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका, कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध जर राहिलात तर मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी, कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलं तरच तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा. स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथेच आपण चुकतो, कारण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक डोक्यावर बसतात. अशावेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा. समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान सन्मान हा त्यांच्या अहंकाराचं कारण ठरू शकतं. त्यामुळे आपण कुणाला किती महत्त्व देतो याची काळजी घ्या. लोकांचा स्वभाव ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही सहज वागून जाता मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो. अशा वेळी पाहिलं तर समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्यांच्याशी जवळीक साधा, कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे फटका बसला असेलच. त्यामुळे स्वभाव ओळखा. आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर त्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन घ्यायचा असतो. त्यामुळे शाब्दिक चकमक करण्यात किंवा वाद करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे तुमची सगळी एनर्जी कामात वळवा. यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक बळकट होईल आणि यामुळे समाजात तुमचा मान वाढेल. त्यामुळे बदला घेण्यापेक्षा तुमची उंची वाढवा. जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कोण काय करतं याकडे लक्ष देऊ नका. कोण कशासाठी आणि काय करतं याचा फार विचार करू नका, कारण या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला जितकं लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त खुश राहाल. यामुळे आनंदी राहण्याचा हा एक कान मंत्र अधिक महत्त्वाचा आहे. सो तुम्हाला हे टिप्स कसे वाटले नक्की कमेंट करून कळवा. हे दक्षता ठसाळे घोसाळकर यांनी लिहिलेला लेख आहे. मी फक्त तुम्हाला वाचून दाखवला आहे. सो ह्या लिहिलेल्या लेखाचं त्यांना श्रेय जातं. सो होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.